पुणे पुढच्या घडामोडीकडे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी आली आहे। सभागृहात याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले। सभागृहातीलच सदस्य सुरक्षित नाही, सरकार दखल कधी घेणार असा सवाल यावरून नाना पटोले यांनी केलाय। अकोला पश्चिमेचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणारकरकडून येणाऱ्या धमकीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला। सभागृहातील सदस्य सुरक्षित नसल्याचं म्हणत नाना पटोले आणि वडेट्टीवारांनी हा मुद्दा उपस्थित केला। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली असून वारंवार हा मुद्दा मांडला जातोय असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी आक्षेप घेतला। या सभागृहातले सन्माननीय सदस्य साजिद पठाण याला दुसऱ्यांदा बिश्नोई गँगचं धमकी आली। अध्यक्ष महाराज, सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते। अध्यक्ष महाराज, या सभागृहातला विधानसभेचे आमदार सुद्धा सुरक्षित नाही आणि आमचं संरक्षणाची जबाबदारी अध्यक्ष महाराज आपली आहे आणि म्हणून ह्या गंभीर बाबीकडे मी आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे। एका आता अधिवेशन सुरू असताना बिश्नोई गँगचा म्होरक्या लोणकर शुभम लोणकर हा USA मधून फोन करतो। ओ थांबा ना जरा प्लीज। ओ काल आलेली धमकी आहे, परंतु आम्ही असं नका करू गुलाबराव, तुम्ही आम्ही आमदार आहोत। मी तुम्हाला टेप जर ऐकून दाखवली सगळी, त्याच्या ऑडिओ रेकॉर्ड आहे सगळा। अध्यक्ष महोदय US फोन करतो आणि त्याला सांगा म्हणतो की ज्यांनी जर पैसे दिले नाहीत तर त्याला खतम करून टाकू। सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय बसा। अध्यक्ष सन्मान्य सदस्य खानजींना जी काय धमकी आली अध्यक्ष महोदय, बिश्नोई गँगच्या संदर्भात जी सरकारची अधिकृत भूमिका त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेली आहे। कुठल्याही पद्धतीची धमकी आमचे आदरणीय सदस्य असतील की कोणावर कोणाची दादागिरी खपून घेणार नाही हे फ्लोर ऑफ द हाऊस वर अध्यक्ष महोदय सांगितलंय। खान साहेब, जे तुमच्याकडे पुरावे आहेत ते तुम्ही पोलिसांना द्या, दखल निश्चितपणे घेतली जाईल। अध्यक्ष महोदय, अरे तक्रार करा ना, नक्की ना। आता इथं वाढवणार का बसून बसून? पहिल्यांदा धमकी आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी संरक्षण दिलं, परंतु वारंवार धमकी दिली जात असल्याचं साजिद खान पठाण यांनी म्हटलंय। मैं ये विषय को लेकर राजकारण करना नहीं चाहता हूं। इसके पहले मुख्यमंत्री साहब को जब मुझे पहली बार धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद होकर रात के 12 बजे मुझे फोन लगाया और ये विश्वास जताया, संरक्षण की गारंटी लिए, मेरे को संरक्षण भी मिला। लेकिन बार बार एक सदस्य को धमकी आ रही, ये चल क्या रहा, मैं ये बोलना चाहता हूं। या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे। याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल आणि संरक्षण वाढवण्याची जर आयुक्तांना आवश्यकता भासली तर आयुक्तांच्या स्तरावर तो निर्णय सुद्धा घेतला जाईल। त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे। शासन निश्चितपणे या विषयात उचित पावलं उचलेल। त्यांचं सिक्युरिटी कव्हरची काय गरज आहे, थ्रेट परसेप्शन काय आहे याचा संपूर्ण विचार करून शासनाने उचित निर्णय